गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। कालच नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुका घोषित झाल्यात आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने यामध्ये मोठा निर्णय घेतलाय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप सोडून कोणत्याही पक्षाशी आघाडी करा अशी भूमिका पवारांच्या राष्ट्रवादीने घेतल्याची माहिती आहे। पाहूयात। स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात नगरपालिकेपासून ते जिल्हा परिषद महापालिकापर्यंत भाजप सोडून कोणत्याही पक्षाशी आघाडी करण्याचा निर्णय शरद पवारांच्या राष्ट्रवादीने घेतलाय। त्यामुळे आता दोन्ही काका पुतणे म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची सुद्धा युती होणार का याकडे नजरा लागल्यात। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भाजप सोडून इतर कोणत्याही पक्षाशी युती करण्याचं स्वातंत्र्य स्थानिक नेत्यांना पवारांच्या राष्ट्रवादीने दिल्याची माहिती आहे। त्यामुळे भाजप सोडून म्हणजेच महाविकास आघाडीसह अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेंची शिवसेनाही यामध्ये येते। आमचा पहिला प्रस्ताव आणि आमची इच्छा आहे की आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढावं, म्हणजे जिथे जिथे शक्य असेल तिथे आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच लढणार, त्याला आम्ही प्राधान्य देऊ। आता आम्हाला राज्य पातळीवरती जिल्हा स्तरावरती ठरवायचं आहे की निवडणुकीला सामोरं जात असताना महायुती म्हणून आम्ही सामोरं जाणार आहोत। त्याच्यामुळे येत्या मंगळवारी समन्वय समितीची बैठक आम्ही त्या ठिकाणी बोलवलेली आहे। भारतीय जनता पक्ष बघून इतरांशी युती करा असं पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं मत व्यक्त केलं असं आपण सांगतो। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मात्र तशावेळची चर्चा कुठेही नाही। त्यांना परिस्थितीची जाणीव आहे आणि म्हणून ते कोणालाही म्हणतात कोणी या आमच्याबरोबर, तुम्ही कोणालाही येऊ द्या, आम्ही तयार आहोत। आम्हाला MIM बरोबर येऊ द्या, मुस्लिम लीग बरोबर येऊ द्या, सगळी तयारी त्यांची आहे। त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत, त्यांनी कोणाबरोबर युती करावी आणि निवडून देऊन दाखवावं। बारामती नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी अजित पवारांचे पुत्र जय पवार इच्छुक आहेत आणि नगराध्यक्ष पदाची निवडणूक सुद्धा जनतेतूनच आहे। त्यामुळे इथे जर जय पवार उभे राहिले तर मग शरद पवारांची राष्ट्रवादी काय करणार हेही पाहणं महत्त्वाचं ठरेल। तर इकडे काँग्रेसनं मुंबईसह इतर स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिकांच्या निवडणुकीत मनसे सोबत युती नाही अशी भूमिका घेतली आहे। मुंबईत काँग्रेस नेत्यांची बैठक झाली, ज्यामध्ये काँग्रेसनं मनसे सोबत न जाण्याचा निर्णय घेतला। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील घटक पक्षांसोबत आघाडी करायची यावर काँग्रेस नेत्यांचं एकमत झालं, मात्र मनसे नको असं काँग्रेसच्या नेत्यांनी बैठकीत ठरवलं। हा निर्णय दिल्लीत काँग्रेस हायकमांडला कळवला जाणार असून पुढचा निर्णय दिल्लीतल्या निरोपावर महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांच्या नजरा आहेत। प्रस्ताव हा काँग्रेसकडे दिलेला नाही, त्यामुळे तशा प्रकारची कुठलीही चर्चा होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। कालच्या बैठकीमध्ये युती आघाडीच्या संदर्भात कुठलीही चर्चा झाली नाही। काँग्रेसने आघाडी करण्याचे, युती करण्याचे सर्व अधिकार स्थानिक आमच्या जिल्ह्यातील नेतृत्वाला दिलेले आहे, त्यामुळे आमच्या जिल्ह्यातलं नेतृत्व ठरवेल। मुझे ऐसा लगता है कि आपका सवाल ही गलत है। वो गलत इसलिए है कि अभी सिर्फ जो भी यादी आ रही है, आने वाली है, उसके बारे में हमारी सब कुछ कैसी जांच पड़ताल हो जाए उसके बारे में हम लोग सोच रहे हैं। इलेक्शन में कौन किसके साथ रहेगा उसके बारे में अभी कोई विचार विनिमय नहीं है। मुंबईत ठाकरे बंधू सोबत लढल्यास त्याचा फटका काँग्रेसलाच बसेल असं काँग्रेसला वाटतंय। त्यामुळेच प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ असो की मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड, महाविकास आघाडी आणि मनसेच्या मोर्चापासून सुद्धा ते दूर राहिलेत। अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।